अखेर एकनाथ शिंदेंनी कोकणातून धनुष्यबाण चिन्ह नामशेष करून दाखवला. रायगड राष्ट्रवादी आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग भाजपला गेल्याने या लोकसभा निवडणुकीत कोकणात धनुष्यबाण चिन्ह नसणार. एकनाथ शिंदेंनी आपल्या मुलाला कल्याण लोकसभेचं तिकीट मिळावं म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला सोडली अशी चर्चा सुरू आहे. म्हणजे 40 जणांच्या गद्दारीचा फायदा केवळ एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाला झाला आहे. बाकीचे 40 जण बोंबलेत बसा. भाजपने राणेंना तिकीट दिल्याने रत्नागिरी सिंधुदुर्गची लढाई ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खूप सोपी झाली आहे. समोर राणे उभे असल्यावर ठाकरेंना प्रचार करायची गरज नसणार, कारण राणेंना हरवण्यात शिवसैनिकांना जेवढी मजा येते ती दुसऱ्या उमेदवाराला हरवण्यात येत नाही. मित्र, आपल्या मित्रपक्षाचे पंख किंवा पाय कसे कापायचे या कलेमध्ये भारतीय जनता पक्ष तरबेज आहे. शिवसेना फुटल्यानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भारतीय जनता पक्षाचे मांडलिक झालेले आहेत. त्यामुळे भाजप स्वतःच्या मनाला जे हवं ते करू शकतो. याचं ताजं उदाहरण आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात जाहीर झालेली नारायण राणे यांची उमेदवारी. नारायण राणे हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर कमळ या चिन्हांवर निवडणूक लढवणार आहे, ते लक्षात घ्या. म्हणजे एका अर्थाने भाजपने नारायण राणेंच्या काट्याने शिंदेंच्या सेनेचा काटा काढलाय असं म्हणायला पाहिजे. परंतु कळसूत्री भावल्यांप्रमाणे त्यांचे सगळे जे प्रयोग आहेत ते भाजप करतोय. या दोघांची सूत्र, राणे आणि शिंदे या दोघांची सूत्र, या दोन माजी शिवसेना नेत्यांची सूत्र ही भारतीय जनता पक्षाच्या हातात आहेत. इतकं राजकारण बदललेलं आहे. या मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी चिपळूणमध्ये शेखर निकम हे आमदार आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. रत्नागिरीमध्ये उदय सामंत हे आमदार आहेत, ते आता मंत्रीसुद्धा आहे. शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये 3 वेळा निवडून आलेले आहेत. राजापूरमध्ये शिवसेनेचे म्हणजे उद्धव यांच्या शिवसेनेचे राजन साळवी हे 3दा निवडून आलेले आहेत. कुडाळमध्ये उद्धव यांचेच दुसरे सहकारी वैभव नाईक हे आमदार आहेत, 2 वेळा निवडून आलेले आहेत. कणकवलीमध्ये नितेश राणे निवडून आलेले आहेत. गेल्या ज्या वेळेला नारायण राणे पडले होते त्यावेळेलाही नितेश राणे निवडून आले होते. सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर हे आमदार आहेत. म्हणजे उदय सामंत आणि दीपक केसरकर दोघंही आज मंत्रिमंडळात मंत्री आहेत, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. 6 आमदारांपैकी 2 आमदार हे शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत. भाजपचा प्रभाव या मतदारसंघावर कधीही नव्हता. आत्ता शिंदेंच्या आणि नारायण राणेंच्या निमित्ताने भाजपला ही संधी वाटते की ह्या मतदारसंघामध्ये शिरकाव करण्याची. आत्ता निवडणूक लढवली कमळावर, तर उद्या 1-2 विधानसभा मतदारसंघांवरही दावा सांगता येईल. हा भाजपचा खरा डाव आहे, हे लक्षात घ्या. भाजप का शिरकाव करत आहे, भाजपने राणेंच्या काट्याने काटा का काढलाय याचा विचार आपण करायला पाहिजे. राणे निवडून आले तर प्रश्नच नाही, ही जागा भाजपकडे जाईल. पुढे भाजप त्यावर क्लेम ठेवू शकेल, त्या जोरावर 2 तरी विधानसभा मतदारसंघ मागू शकेल. राणे पडले तर सुंठी वाचून खोकला गेला. अमित शहांचा हा सरळ हिशोब आहे. मग राणेंना अडगळीत टाकायला मोकळं. आत्ता इतके दिवस राणेंचा जो उपयोग होता तो केवळ उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ले करणं एवढाच उपयोग होता. राणे असतील, नितेश राणे असतील, तेवढंच काम त्यांच्याकडे दिलेलं आहे भाजपनी असं वाटत होतं. अन्यथा त्यांचा भाजपला फारसा उपयोग नव्हता. आता राणे निवडून आले तर खासदार होतील, भाजपकडे एक जागा येईल. आणि राणे पडले तर मी मस्त म्हटलं त्याप्रमाणे कटकट गेली अशी अवस्था होईल. राणेंना एकट्याच्या जीवावर ही निवडणूक जिंकणं अशक्य आहे. राणे उमेदवार व्हायला, भाजपचे उमेदवार व्हायला नकार देत होते, त्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे. आणि मधल्या काळात राणेंचा प्रभावसुद्धा कमी झालेला आहे. राणे स्वतःसुद्धा थोडेसे शांत झालेले आहेत, मवाळ झालेले आहेत. नितेश राणेंची बडबड सोडता फार काही मोठा उपद्व्याप त्यांनी किंवा नारायण राणेंच्या सोबतच्या जे कार्यकर्ते आहेत गुंडगिरी करणारे त्यांनी काय केलेलं नाही. उदय सामंत आणि
दीपक केसरकर यांचं सहकार्य मिळालं नाही तर आपण ही निवडणूक जिंकू शकत नाही, असा ठोकताळा नारायण राणे यांनी मनाशी बांधला होता, हे लक्षात घ्या. एवढं सगळं राजकारण बदललंय, फिरलंय की दीपक केसरकर ज्याने आयुष्यभर राणेंचं शत्रुत्व निभावलं आणि राणेंचा मुकाबला केला, त्यांच्यावर राणेंना सहकार्य करण्याची वेळ आलेली आहे. दीपक केसरकर यांना घराला भेटायला त्यांच्या घरी गेले नारायण राणे. खरं तर उदय सामंत नाराज आहेत. उदय सामंतांचा आग्रह होता की आपला भाऊ किरण सामंत जो खूपच ॲक्टिव्ह आहे त्याला तिकीट द्यावं, त्याला निवडून आणण्याची हमी उदय सामंत देत होते. पण प्रत्यक्ष मैदानावर दीपक केसरकर आणि उदय सामंत यांचे कार्यकर्ते राणेंना सहकार्य देतील का, हा खरा प्रश्न आहे. पण मुळामध्ये हा धनुष्यबाणावर शिक्के मारणारा मतदारसंघ आता मशालीवर कसे शिक्के मारणार हे पाहण्यासारखं होईल. लोकांनी पूर्वीप्रमाणेच जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आपली शिवसेना मानली तर राणेंचा पराभव होऊ शकतो. राणेंसाठी ही लढाई अजिबात सोपी नाही, अत्यंत चुरशीची अशी लढाई आहे. आणि आता विनायक राऊत यांच्या दृष्टीने ही लढाई खूपच इंटरेस्टिंग झालेली आहे. याच्याकडे नारायण राणे मैदानात म्हटल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नवा उत्साह येणार हे स्वाभाविक आहे. नारायण राणे आणि शिवसेनेचा सगळा संघर्ष आपल्याला माहिती आहे, तो काही पुन्हा सांगण्याची गरज नाही. पण नारायण राणेंना हरवण्यामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जेवढी मजा येईल तेवढी ती किरण सामंत यांना हरवण्यामध्ये आली नसती. त्यामुळे आता संघर्ष फारच रोचक झालेला आहे. अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलेलं असेल. पण भारतीय जनता पक्ष किती चाणाक्षपणे खेळ्या खेळतो हे यावरून दिसलेलं आहे. शिंदे आग्रह धरू शकले नाहीत या मतदारसंघासाठी. याच्या बदल्यात कदाचित त्यांना ठाणं मिळेल किंवा आणखीन कुठचा तरी मतदारसंघ मिळेल, नाशिक मिळेल, माहीत नाही आपल्याला. शिवसैनिकांमध्ये याचा एक काय मेसेज जाणार आहे, काय संदेश जाणार आहे ते पाहावं लागेल. पण हा शिंदेंचा आणखी एक पराभव आहे. शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप या तिघांचाही काटा निघणार या निवडणुकीत. पहिल्या टप्प्यात मतदानमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी खूप पुढे आहे आणि राहिला विषय राणेचा तर ते पराभूत होणार हे बाकी नक्की आहे. मिंदेची लायकी नाही शिवसैनिक म्हणून घ्यायची, एवढे लाचार बनून हे शिवसेना चालवणार काय? शिंदेला लाज वाटली पाहिजे. शिवसेनेचा धनुष्यबाण कोकणातून कायमचा नामशेष केला. नारायण राणेची ही शेवटची निवडणूक असेल. या निवडणुकीत केसरकर यांना कळेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद काय आहे ती. या निकालानंतर केसरकर यांचे तोंड कायमचे बंद होईल. नारायण राणे शिवसेनेच्या विरोधात कधीच निवडून आलेला नाही. अभिजित आष्टीकर म्हणतात, मुंबई कोकणातल्या अनेक मित्रांचे राणेंच्या अभिनंदनाचे व्हॉट्सअप आले. राणे धाडकन आपटण्याची हॅट्रिक करणार आहेत म्हणून. शिंदेने जास्त आवाज केला की ईडी नोटीसवर श्रीकांतचे नाव लिहायची धमकी दिली जात असेल. इंडिया उद्धव साहेब विरुद्ध पाकिस्तान राणे मॅच रंगणार. जय महाराष्ट्र.